मित्रांनो नमस्कार. पंढरी पाठे. मी रिसेंटली सध्या ज्या ठिकाणी उभा आहे हे काय राजस्थान नाहीये, हे आपल्या यवतमाळ शहरापासून हाकेच्या अंतरावरती असलेलं गोधनी गाव आहे. आणि या टेकड्याच्या पायथ्याशी हे काही लोक या ठिकाणी राहतात आणि गेल्या अनेक वर्षांपासून ही लोक या ठिकाणी राहतात, सोबत शेती सुद्धा करतात. पण सध्या जर आपण पाहतो म्हटलं या ठिकाणी हे सगळं पूर्णपणे ही व्हाईट डस्ट तुम्हाला दिसत असेल, व्हाईट कलरची. या सगळा एरिया पूर्णपणे या व्हाईट कलरनं ऑक्युपाय केलेला आहे. आणि ही जी व्हाईट डस्ट आहे ही प्रामुख्यानं जे सिमेंट रोड असतात कॉन्क्रीटचे त्याच्यामध्ये यूज केली जाते. या ठिकाणी काही नागरिक सुद्धा आहेत. ही सगळी लोक या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून राहतात. माझ्यासोबत या परिसरामध्ये राहणारे माननीय सुभाष मारेकर आहेत. किती दिवसापासून राहता वगैरे? आता 1950 आपल्या हे तिसरी पिढी आहे. तिसरी पिढी. बरोबर आहे. तेव्हापासून आपण शेती करत आहोत. साधारणतः यवतमाळ पासून हे गाव किती किलोमीटर आहे? 5 किलोमीटर आहे. फक्त 5 किलोमीटर. काय हे काय विषय हा सिमेंट काय विषय आहे? हे सगळं नुकसान करतं आमच्या शेतीची. सगळं भेंडी खराब झाली, चवडी खराब झाली. कम से कम 2 एकर. भेंडी तिकडे आहे का त्या शेतात? हो, त्या शेतात. भेंडी किती एकर आहे? 1 एकर आहे. चवळी 1 एकर चवडी आहे. बर बर बर. म्हणजे ही व्हाईट डस्ट वरून येते या टेकड्यावरून? टेकड्यावर. या टेकड्यावरून ही व्हाईट डस्ट येते. कुणाची आहे वगैरे असं काही? हे बाजूर आहे आम्ही. अच्छा, त्यांचीच आहे. परफेक्ट आहे. अच्छा अच्छा. आणि आपण पाहू शकता या व्हाईट डस्टमुळे माणसाच्या बॉडीवरती काय इम्पॅक्ट होतात तिचे, त्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. पहिली गोष्ट हार्ट डिसीसेस होतात. नाकाद्वारे, विशेष डोळ्यांमध्ये, शरीरातल्या प्रत्येक पार्टमध्ये ज्या ठिकाणी होल आहे बॉडीला त्या प्रत्येक होलमधनं हे व्हाईट डस्ट बॉडीमध्ये एंटर होत आहे. जेवणाचं वगैरे कसं करताय मग? जेवणाचं सर खूपच हाल बेकार आहे आमचे. गंभीर आहे. डस्टमुळे तर पुरं जेवणात सगळं शरीरात कसं 2 अडीच पोळी जायची ते 1-1.5 पोळी चालले ना. हो बरोबर. लेकरांना त्रास होत आहे. कोंडल्यासारखं झालं आहे पूर्ण. कोंडल्यासारखं झालं. किती दिवस झाली डस्ट आहे? 8 दिवस झाले ना पूर्ण. 15 दिवस. हा सगळा एरिया पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहू शकता. आता जसा हवेचा वेग राहतो तसं डस्ट पार्टिकल हवेमध्ये अशी फिरत राहतात, वाऱ्यासारखे एकदम फिरत राहतात. उन्हाळ्याची दिवस आहे, कोंडल्यासारखं लागते. बरोबर. तापमान वाढून आहे. तापमानाच्या बाहेरचं हवामान जास्त आहे आपल्याला. बरोबर आहे. घरातल्या घरात काय वातावरण नाही, घरात राहू शकतच नाही माणूस. बरोबर आहे. समस्या समाधान कोण करणार? जिल्हाधिकारी वगैरे यांना काही निवेदन वगैरे दिलं होतं का कोणी? नाही, कोणीच नाही. काही निवेदन नाही दिलं. म्हणजे हे तुम्हालाच त्रास आहे की गोधनीच्या लोकांना पण त्रास आहे? तेवढा त्रास आम्हाला. कारण तुम्ही टेकड्याच्या खाली आहे. आताची शेती नाही सर, आपली पूर्वीची शेती आहे ना. ज्या ठिकाणी तुम्ही राहता ती जागा अधिकृत आहे का तुमच्या मालकीची? नमुना आठ वगैरे आहे जागेचं तुमच्याकडे? मंदिराचे आहे म्हणा, पण नाव आहे ना वडिलाचं नाव. जे काय असेल ते छोटं मोठं आहे तुमच्याकडे? प्रूफ आहे? बरोबर आहे. हो बरोबर. मी या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर यांना रिक्वेस्ट करतो की ही लोक गेल्या 2-3 पिढ्या झाल्या या ठिकाणी शेती करत आहेत आणि शहरालगतच शेती आहे. वर कुणाची तरी, तसं पाहिलं तर ही डस्ट वगैरे MIDC एरियामध्ये पाहिजे. पण आता ही ज्या ठिकाणी हे कोलाम कम्युनिटीचे लोक राहतात अशा लोकांवरती अन्याय होत असेल, खऱ्या अर्थाने ही लोक वनवासी जंगल निवासी लोक आहेत. या जंगलाधिष्ठित लोकांवरती जर या पद्धतीचा अन्याय होत असेल तर सन्माननीय कलेक्टर यांना माझी रिक्वेस्ट आहे की आपण या सदर जागेची पाहणी केली पाहिजे. कुणाची फॅक्टरी आहे, कुणाची डस्ट आहे, कशासाठी वापरल्या जाते, या लोकांवरती जो इम्पॅक्ट होतो आहे या संदर्भात तात्काळ आपण कारवाई केली पाहिजे ही विनंती या माध्यमातून करतो. कारण डस्ट आपण पाहू शकता पूर्ण एरियामध्ये डस्ट आहे. हे पूर्ण जे झालेलं आहे ना, पूर्ण एरियामध्ये डस्ट आहे. पूर्ण जे झाडं झुडपं जे आहेत सगळे पांढरे पडले, पूर्ण व्हाईट पडलेलं आहे. ते खाली दाखव. हे पूर्णपणे सगळं व्हाईट पडलेलं आहे. आणि ही सगळी लोक या ठिकाणी राहतात या टेकड्याच्या पायथ्याशी. आणि त्या साईडला त्यांचं शेत आहे. साधारणतः 1 ते 2 एकरवरती भेंडी आणि चवळीचा प्लॉट आहे. जसं वाऱ्याचा
जसं वारं सुटते, हवेचा वेग जसा वाइंड डायरेक्शन चेंज होते, तशी एकदम डस्ट घरामध्ये एंटर होते. आणि इकडेच या सगळ्या नागरिकांचं घर आहे. आपण हे पाहू शकता, छोटंसं घर आहे. ही सगळी लोक कोलाम कम्युनिटीमधली लोक आहेत. यांच्या प्रश्नाच्या संदर्भात आवाज उठवणं कोणी म्हणजे तेवढी ताकद ठेवत नाही. पण माझी विनंती आहे की आपण सन्मान्य जिल्हाधिकारी, जे खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी आहेत, त्यांनी तात्काळ या एरियाची पाहणी केली पाहिजे. उद्या चालून एखाद्या छोट्या बाळाला जर फुफ्फुसाचा रोग झाला, ते जर मेलं, तर याला जबाबदार कोण राहील याचं उत्तर आम्हाला शासनानं त्वरित कळवावं. नाही तर येत्या 2 दिवसामध्ये या सर्व नागरिकांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ या ठिकाणी मी स्वतः पंढरी पाटे शेतकरी चळवळीच्या वतीनं ठिय्या आंदोलन करेल. थांबतो.